एकतालची एकपट पण बघितली होती आणि वाजवूनही आपण बघितलं होतं. आणि ते रूपक तालाचे प्रकारही बघितले होते आपण. बरोबर. तर आता आपण आज एकतालाची दुप्पट सुद्धा बघणार आहोत. हातावर ताल आणि वाजवायला पण बघणार आहोत. त्याआधी प्रसाद सर, तुम्हाला सगळे बुधवार जमणार नाहीये का? हो सॉरी, बुधवारचाच मला हे आलंय, सेशनचा टायमिंग आलाय. मग तुम्ही रेकॉर्डिंग बघाल का? मी मी रेकॉर्डिंग बघून हे करीन. कितींदा तुम्ही तरी चेंज करणार आहोत. चालेल. मी काय करेन, बुधवारी मग वर्षा मॅडम तुम्हाला चालेल ना? आपण तसं कंटिन्यू म्हणजे आता संपून जाईल मग आपलं. हवं तर मग आपण रिव्हिजन घेऊ, तसंही करता येईल. तुम्ही सांगा तसं थोडस शिकू. हा म्यूट आहे. नाही तर बुधवारी आपल्या नेहमीप्रमाणे रात्री ठेवा. नाही, ते आता नवीन बॅच सुरू होणार आहे ना. अच्छा, सुरू होईल आता. चालेल, त्यासाठी चालेल. टायमिंग आपला क्लॅश होतोय ना, म्हणून मी मॅडम तुम्ही घेतलं तरी चालेल, कारण रेकॉर्डिंग बघून मग मी तुम्हाला गुरुवारी अवेलेबल होईल ना. मग गुरुवारी अवेलेबल, शुक्रवारी तुम्हाला शनिवारपर्यंत पाठवीन मी. हा चालेल. आणि मी काय करेन, मंगळवारी शिकवेन आणि बुधवारी पण थोडं शिकवेन आणि मग मॅडम कडून प्रॅक्टिस पण करून घेईन. असं दोन्ही. नुसतंच रिव्हिजन घेतलं तर परत मग आपलं तेवढंच पोर्शन असं संपणार. आपण 2 घेतोय कारण संपूर्ण. मी बुधवारी सुद्धा थोडं शिकवेन आणि थोडं प्रॅक्टिस घेईन पुलिसच्या मॅडमचे, असं करेन. आणि मंगळवारी तर तुम्ही असणारच आहात. हो. आणि हे आपलं शेड्यूल म्हणजे हा जुलै पुरतच आहे, कारण फक्त 4च तर आहेत, 4-5 म्हणजे सोमवार मंगळवार असे. हा, मंगळवार बुधवार असं घेतो. मंगळवार बुधवार असे. कारण माझ्या मिस्टरांना सोमवारी सुट्टी असते. मग समजा कुठे बाहेर जायचं प्लॅन झालं तर आमचं परत ते आपलं स्किप नको व्हायला, म्हणून मी सोमवार नाही घेतलं. चालेल, करूया आपण. आता एक ताल मला वाजवून दाखवा आधी. कोणी आधी वाजवा. एक ताल हातावर. त्या दिवशी आपण वाजवूनही घेतला होता ना. हो. मग एकदा हातावर पहिले म्हणा आणि मग वाजवा एक, मग नंतर आपण दुप्पट बघूया. चालेल. कोण वाजवू दे? तुम्ही करा. मॅडम वाजवा. मॅडम. हा, मी वाजव. आधी करा हातावर. धिन 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 धागे तिरकिट तू ना कत्ता कत्ता धागे तिरकिट धिन ना. धीना, बरोबर आहे. आता वाजवा. तबला दिसत धीना. अच्छा, धीना आहे. परत वाजवू एकदा, परत हातावर. करा, एकदा करा हातावर. चालेल. धिन धिन धागे धिन धागे तिरकिट तू ना कत्ता धागे तिरकिट धिन ना. बरोबर आहे. आता वाजवा. तबला दिसत नाही दिसत. बरोबर आहे. धागे तिरकिट तू दोन्ही. धागे तिरकिट धिन ना. बरोबर आहे. थोडं मला वाजवा. धागे तिरकिट ना. कत्ता हे 2 बोट ना ताला. ता धागे तिरकिट धिन ना.
समजलं. कला स आणि ता, बरोबर ना? नाही नाही नाही, कत्ता कत्ता. कत्ता, सॉरी, ऐका, आपल्यावरच घ्यायचंय. क क दोन बोटांनी का? हा, कत्ता. कत्ता. फक्त एक अच्छा. ताल मध्ये, फक्त एक ताल मध्ये. फक्त एक ताल मध्ये ना? आपला क असाच आहे, पण ते बोट अडतील म्हणून आपण कत्ता असं घेतो. अच्छा, हा, चालेल चालेल. हो, मी चुकीचं लिहिलंय बहुतेक. ठीक आहे. हा, नाही नाही, ते नीट लिहून घ्या, म्हणजे हा हा. कत्ता कसं आहे ते, नाहीतर ते चुकीचं वाचतं ना मग, म्हणून. हो हो. ओके, प्रसाद सर आधी हातावर करा एक ताल. धिन धिन धागे तिरकिट तू ना कत्ता धागे तिरकिट धी ना. करेक्ट. परत एकदा म्हणू. धिन धिन धागे तिरकिट तू ना कत्ता धागे तिरकिट धी ना. बरोबर आहे, बरोबर. येस. धिन धिन धागे तिरकिट तू ना कत्ता धागे तिरकिट धी धी. धिनाला चुकलं. तिरकिट अजून क्लिअर येते. तिरकिट आणि तीनाला थोडंसं आहे. आणि शेवटी पण गोंधळ झाला का, धीना? शेवटी गोंधळ झाला. धीनाच्या ऐवजी तीना झालं. हा, तेच. कत्ता असं घेतलं तर चालत, म्हणजे काय आहे, असं घेता येत नाही का हात बोटानं हे व्हावं म्हणून आहे ते. बरोबर आहे, बरोबर. नाही, कत्ता कत्ता घेताना मॅडम, हा. कत्ता घेतलं तर चालतच नाही का, म्हणजे बोटानं हीच व्हावं म्हणून आहे असं घ्यायचं. नाही, म्हणजे त्या तालामध्ये तसं घेतात तर, म्हणजे तर म्हणजे फास्ट वाजवताना हे बोट हा पडते. हा. हे बघा, हे कत्ता लगेच घेतल्यानंतर ना, हे बघा, फास्ट जेव्हा वाजवाल ना तुम्ही, हे बघा, बोट अडतं कत्ता घेताना, म्हणून ते एक तालमध्ये धिन धिन धागे. फास्ट वाजवलं ना तर हे बघा कसं होतंय, माझंही बोट अडतंय. धिन धिन धागे. मला त्याचं असंच बसलं. पुन्हा आपण पुन्हाला असं करतो ना, मग लगेच कत्ता वाजवायला थोडा प्रॉब्लेम येतो. हे बघा, तू ना कत्ता आहे ना, पहिले तू ना इथे देतो आपण, मग लगेच कतला हात अडणार फास्ट लई मध्ये, म्हणून ते त्यांनी असं सांगितलंय कत्ता. मग इथे तुमचा फ्री झाला ना हात, हा हात तुमचा फ्री राहतो पुढचं अक्षर वाजवण्यासाठी. म्हणजे कसा येईल, धिन धिन धागे तिरकिट तू ना. हा आता तुनाला घेतला, त्याच्यानंतर तू ना झाल्यानंतर हा हात फ्री आहे, कत्ता. मग परत धागे तिरकिट धी, त्याच्यामुळे ते कत्ता आपण तबल्यावर घेऊ. एक तालामध्ये फक्त क क क ला 2 बोट. बाकी कुठलाही बोल आला तर क असंच घ्यायचंय, हे मूळ अक्षर क असंच आहे. पण एक तालामध्ये त्या वरच्या लयीत वाजवता येत नाही, हात अडतो, त्यामुळे आपण ते असंच शिकवताना असंच शिकवलेलं आहे. नाही, जस्ट तेच विचारलं. बरोबर. ठीक आहे, आता आपण आधी एकपट बघूया. आता हातावर मी दुप्पट दाखवते. हिन हिन, आता मी एकपट दाखवते पहिले. हिन हिन धागे तिरकिट तू ना कत्ता धागे तिरकिट धी ना. आता जसं दुप्पटची व्याख्या आपण बघतो, एका मात्रेमध्ये 2 मात्रा मी नेहमी सांगत असते. आता ह्याचं कसं होणार, धिन धिन वेगळे आहेत, आता धिन धिन एकत्र करायचंय आणि टाळी मात्रा काल त्याच नंबरवर सेम येणार. धिन धिन धागे ही सलग आहे, त्यामुळे तुम्हाला येईल धिन धिन धागे तिरकिट तू ना
कत्ता धागे तिरकिट धीना. हे एक आवर्तन झालं. आता कालापासून परत तेच म्हणायचंय, कारण 2 काल आहे त्याच्यात. दुसऱ्या कालापासून धिन धिन धागे तिरकिट तूना कत्ता धागे तिरकिट धीना. ऍक्च्युली एक तालची दुप्पट सोपी आहे तशी. मी परत दाखवते. हे बघा, दुप्पट दाखवते आता. धिन धिन धागे तिरकिट धिन धिन धागे तिरकिट तूना कत्ता धागे तिरकिट धीना. हे एक आवर्तन इथे संपलं. मग दुसऱ्या काल आहे आपला 7वी मात्रा. धिन धिन धागे तिरकिट तूना कत्ता धागे तिरकिट धीना. ही झाली एक तालची दुप्पट. म्हणजे कळलं तुम्हाला, म्हणजे आता आपण वेगवेगळ्या तालांची दुप्पट केली, त्यामुळे तुम्हाला समजलं असेल. टाळी मात्रा काल सेमच राहणार, आणि जसं आपण कालातून म्हणजे 2 आवर्तन येतात, 2 वेळा येते दुप्पट. मग एकदा समेपासून सुरू होतो आणि त्यातला अर्धा भाग कालातून सुरू होतो, म्हणजे दुसरा भाग दुप्पट मध्ये. परत दाखवते, परत एकपट आणि दुप्पट. परत एक तालची करून दाखवते. आधी एकपट. धिन धिन धागे तिरकिट तूना कत्ता धागे तिरकिट धीना. ही एकपट झाली. आता आपण दुप्पट करणार आहोत. धिन धिन धागे तिरकिट तूना कत्ता धागे तिरकिट धीना. कालापासून परत तेच. धिन धिन धागे तिरकिट तूना कत्ता धागे तिरकिट धीना. आता आपण धिन धिन एकत्र केलंय, धागे तिरकिट एकत्र केलं. तू आणि ना जे सिंगल होते ते तू ना कत्ता. तू ना एकत्र केलं, कत्ता एकत्र केलं. धागे तिरकिट धीन. असं आपण 2 वेळा वाजवलं. हेच आवर्त, हेच रिपीट. कळले का तुम्हाला? दुप्पट समजली? म्हणजे तुम्ही स्वतः कराल तेव्हा अजून कळेल तुम्हाला. फरक समजला ना एकपट दुप्पट मधला. हो. एकपट धिन धिन असं म्हणतो आपण. हा. दुप्पट धिन 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 धागे तिरकिट तिरकिट. दोन 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 तूना एक मात्रा केली. कत्ता. कोण करता? प्रसाद सर, आता तुम्ही करा पहिले. मी करू नाही, प्रसाद सर आता. असंच. आधी एकपट घेतो. हा, आधी एकपट करायची. धिन धिन धागे तिरकिट तूना कत्ता धागे तिरकिट धीना. धिन धिन धागे तिरकिट तूना कत्ता धागे तिरकिट धीना. धिन धिन धागे तिरकिट तूना कत्ता धागे तिरकिट धीना. परफेक्ट, बरोबर आहे. आता वाजवता येईल दुप्पट? प्रयत्न करतो. प्रयत्न करा. धिन धिन धागे तिरकिट तूना एकपट वाजवताय ना? कत्ता धागे तिरकिट धीना. धिन धिन धागे तिरकिट तूना कत्ता कत्ता प्रॅक्टिस लागेल. हा हा, दुप्पट वाजव. 10 वेळा दुप्पट वाजवा, चालेल. तर त्याची प्रॅक्टिस होईल. हा, आपण जशी दुप्पट म्हणतोय ना, तशीच ती वाजली पाहिजे. ह्या एकतालाची जसं आपण म्हणतो तसंच वाजणार आहे. थोडी 1-2दा लागेल. हा, एक दोनदा हो हो. प्रॅक्टिस. दुप्पटची मी आता सहज वाजवायला सांगितलं, पण प्रॅक्टिस लागेल दुप्पटची. ठीक आहे, वर्षा मॅडम तुम्ही म्हणा. आधी एकपट म्हणायचे, मग दुप्पट. म्यूट आहे, म्यूट आहे. धिन धिन धागे तिरकिट तूना सॉरी कत्ता 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 धागे तिरकिट धीना. बरोबर आहे. धिन धिन धागे तिरकिट तूना धिन धिन कत्ता. धिन धिन धागे. हा, आता दुसरं म्हणायचं दुप्पट. दुप्पट बरोबर सुरुवात नाही झाली. परत हा. धिन धिन धागे तिरकिट धिन धिन धागे तिरकिट तूना कत्ता
नाही नाही. तू ना कत्ता. अच्छा तू ना कत्ता आगे तिरक धागे तिरकिट आगे तिरकिट. हा सॉरी धागे तिरकिट दीना. धागे तिरकिट परत धीन परत परत म्हणायचं. परत हा, दुप्पट सातवी म्हणजे मात्रा दोनदा आहे ना. हा, सातवी. धिन 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 धागे तिरकिट तू ना कत्ता आगे. धागे आता तिरकिट परत तिसरा काल सॉरी नाही. हा आगे धागे तिरकिट धीन दीना. परत एकदा करा दुप्पट. धिन धिन धागे तिरकिट तू ना कत्ता धागे तिरकिट धीन हा, काल अर्धे धागे बोलले. इट धीन नाही धागे कालातून आहे ना अजून एक आवर्तन आहे ना. धिन धिन. धिन धिन तेच म्हणायचंय परत. हा धिन धिन धागे तिरकिट तू. तू ना कत्ता नाही नाही नाही. आता आपला एक ताल, जो एक काल आहे ना, तो हा, आधी हा. कधी झालाय ना. ते झालंय हा हे आता परत आता दुसऱ्यांदा दुसरं आवर्तन म्हणतोय आपण. हा धिन धिन धागे तिरकिट तू ना कत्ता धागे तिरकिट धीना धिन धिन काल आहे इकडे. धिन धिन धागे, सातवी मात्रा. एकपट पहिली ए एक धिन धिन धागे तिरकिट 2 वेळा म्हणायचंय ना. हा मग कालापासून दुसऱ्यांदा येणार ना, दुसरा काल्यापासून. या 6 मात्रा तुमच्या पूर्ण झाल्या. धिन हा. धिन धागे धागे तिरकिट तू ना कत्ता धागे तिरकिट धीना मग अजून धिन धिन नाही नाही. आता इथे काल नाही येणार. मग इथे काय येईल सॉरी, काल नाही, टाळी नाही येणार. टाळी नाही येणार हा धिन धिन धागे तिरकिट तू ना कत्ता धाग दुसरा काल दाखवला तुम्ही. धिन धिन मला आहे ना, धागे तिरकिट टाळी आणि मात्रा सेम दाखवायच्या. फक्त दुप्पट म्हणायचे म्हणताना. अच्छा पण दुसऱ्यांदा आपण म्हणतो तेव्हा धिन धिन असं येईल येतो ना, दुसरा काल येतो ना तो 7व्या मात्रेवरचा. हा मग धिन धिन धागे तिरकिट तू ना ना कत्ता धागे तिरकिट धिन्ना मी परत दाखवते, दुप्पट नीट बघा. धिन धिन धागे तिरकिट तू ना कत्ता धागे तिरकिट धीना. हे झालं, एकदा झालं. मग आता अर्ध्याच मात्रा झाल्या ह्या आपल्या. बरोबर मग परत आपल्याला म्हणायचंय ना. मग अजून 7व्या आलं. मात्रेवर काल आहे, एक हा. काल तिसऱ्यावर दाखवला. एकदा म्हणून झालं तर दुसऱ्यांदा हा, मग ही 7वी मात्रापासून परत कालापासून तेच म्हणायचं. धिन धिन धागे तिरकिट तू ना कत्ता धागे तिरकिट तिरकिट धिन्ना ही दुप्पट पूर्ण झाली. हा हा परत एकदा म्हणा. धिन धिन धागे तिरकिट तू ना कत्ता धागे तिरकिट धीना धिन 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 टाळी धिन देते ना, ती नाही द्यायची. नाही दुसऱ्यांदा धिन धिन धागे तिरकिट तू ना कत्ता धागे तिरकिट धीना ते एकदा म्हणून झाल्यावर ती तुम्ही टाळी नका परत देऊ. नाही हा काल द्या तिकडे. टाळी काल सगळी द्यायचं. काल द्या. हा, 7व्या मात्रेवर काल बरोबर. बाकी सगळं सेम राहतं, फक्त आपण हा हा बरोबर दुप्पट म्हणतो. बाकी टाळी काली खाली वगैरे, आणि आपण हातांचं पण तसंच सेमच म्हणत असतो, ते नाही बदलत. आता वाजवा तुम्ही. धिन धिन धागे तिरकिट तू ना थांबू नका मध्ये. एकपट करताय ना. नाही, कत्ता सॉरी कत्ता धागे तिरकिट हा धागे तिरकिट धीना वाजला नाही. तिरकिट आता वाजला. धिन धिन धागे तिरकिट तू ना थांबत थांबत वाजू नका, सुटलं तरी चालेल. हा हा तू ना कत्ता धागे तिरकिट धागे तिरकिट धीना धीना. धीना वाजणार. धिन धिन
ट्राय करा, लगेच नाही जमणार आजच्या आज. हा चालेल. धिन धिन धागे तिरकिट धिन धिन धागे तिरकिट तूना. तूना कत्ता धागे तिरकिट नीना. असं हे लगेच फास्ट वाजवायला पाहिजे. हा लगेच लगेच घ्यायचंय ते. हे बघा मी वाजवून दाखवते, एकपट आणि दुप्पट. प्रसाद सर तुम्ही पण परत दुप्पट बघा कशी वाजते ते. पहिले एकपट दाखवते. धिन धिन धागे तिरकिट तूना कत्ता धागे तिरकिट नीना. आता आपण जसं हातावर म्हणली ना दुप्पट तशीच वाजवते. धिन धिन धागे तिरकिट धागे तिरकिट नीना. धिन धिन धागे तिरकिट धागे तिरकिट नीना. आणि तुम्हाला ही दुप्पट शिलाई फास्ट वाटत असेल तर आधीच एकपट शिलाई अजून स्लो घ्यायची. म्हणजे कसं करायचं, धिन धिन धागे, म्हणजे ही एकपट स्लो घेतलीत ना ही दुप्पट थोडीशी मागच्या रेषेला थोडी कमी येईल. म्हणजे बघा, धिन धिन धागे तिरकिट धागे तिरकिट नीना. आधी तुम्ही काय करा, हे एकच वाजवा फक्त, म्हणजे एकच आवर्तनाची प्रॅक्टिस करा. धिन धिन धागे तिरकिट धागे तिरकिट एवढंच वाजवा. म्हणजे ते फक्त रिपीटच करायचंय परत तुम्हाला. चालेल. वेळाच वाजवत होता आधी, ह्याचीच फक्त तुम्ही वर्षा मॅडम परत एकदा वाजवा दुप्पट, ट्राय करा. धिन धिन धागे गे तिरकिट धागे आहे ना, धागे लगेच घ्या. धागे हा धिन धिन गे धिन धागे हा धागे तिरकिट तिरकिट हा तिरकिट तूना कत्ता कत्ता धागे तिरकिट नीना. नीना. हा हे जरा थांबायचं नाही मध्ये. मला तर दुप्पटचीच प्रॅक्टिस करायला पाहिजे, म्हणजे फास्ट सलग येईल. मला हे लईचा अभ्यास आहे ना, म्हणजे हा दुप्पट लिहिता येतं ते, त्याच्यामुळे ते फास्ट वाजेल त्या प्रॅक्टिसमुळे. अच्छा फास्ट वाजवायची सवय होईल. चालेल. धिन धिन ही वेळ ठेवायची. धिन धिन धागे तिरकिट तूना. थांबायचं नाही मध्ये वाजवताना कुठे. हा प्रसाद सर, तुम्ही ट्राय करताय दुप्पट? सर प्रॅक्टिस करताय का घरी? हो करते. या आठवड्यात माझी कमी झाली, एक तालची जरा करावी लागेल तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस. कालची करावी लागली. हळूहळू येईल ते, सारखं वाजवून वाजवून. दुप्पट वाजवू का डायरेक्ट? हा चालेल, नाही तर तुम्हाला ते जर एकपट वाजवून ते असं सोपं पडत असेल तर आधी एकपट वाजवून मग दुप्पट वाजवा. धिन धिन धागे तिरकिट तूना कत्ता धागे तिरकिट नीना. धिन धिन धागे तिरकिट तूना कत्ता धागे तिरकिट नीना. धिन धिन धागे तिरकिट तूना कत्ता धागे तिरकिट नीना. ठीक आहे, येतंय. तिरकिट फक्त धागे तिरकिट नीनाच्या वेळेला, दुसऱ्या वेळेला ते तिरकिट जरा. आणि तिरकिटाच्या प्रॅक्टिसला तो जो तीन तालातला तो प्रकार आहे ना, तो दिलाय तो धा तिरकिट धा धा तिरकिट धा, त्याची प्रॅक्टिस करायची. धा तिरकिट धा, म्हणजे सारखं तेच वाजवायचं. कुठल्या ह्याच्यातली? तीन तालातला जो प्रकार दिलाय ना मी, धा अच्छा, धा तिरकिट धा धा तिरकिट धा धा तिरकिट ता ता तिरकिट धा, ह्याची पण प्रॅक्टिस करायची. म्हणजे तुम्हाला एक तालाची ती दुप्पट मध्ये जे तिरकिट आहे ना ते इझिली येईल. त्यामुळे ते प्रॅक्टिस करायची. समजला एक ताल
दुप्पट म्हणजे म्हणायचं कसं आणि वाजवायची कशी. आता इथे आपल्या सगळ्या तालांची एकपट दुप्पट म्हणून झाली. आता आपण भजनी ठेका आज सुरू करतोय. भजनी ताल. एक तालामध्ये काही प्रकार नाहीत का? नाही, एक तालामध्ये प्रकार नाहीये. हा भजनी ठेका जो आहे तो भक्तिगीतांवर वाजवला जातो, भजनांवर वाजवला जातो. साधारण साथीला म्हणजे लाईट म्युझिक मध्ये जास्त हा प्रकार येतो. क्लासिकल मध्ये येत नाही. एखादा क्लासिकल बेस जर गाणं म्हणजे भजन असेल तरच वाजतो भजनी ठेका, पण ओव्हरऑल लाईट म्युझिक मध्येच वाजवलं जातं. भजन आणि भक्तिगीत जी असतात त्याच्यावर भजनी ठेका वाजतो. आपण आज भजनी ठेका बघणार आहोत, किंवा मग त्याला भजनी ठेका पण म्हणतात किंवा ताल भजनी असंही म्हणतात. तर ह्याचे बोल आधी लिहून देताय का तुम्ही? लिहून घ्या तुम्ही बोल. मी पाठवते, कारण ते बायफर्केशन करून लिहायचंय. इथे इथे आपण टाईप करू शकतो ना, इथे दिसेल ना तुम्हाला ऑप्शन कुठे असतो माहितीये का? चॅट मध्ये अच्छा, हा चॅट मध्ये चॅट आहे ना, तिकडे तुम्हाला टाईप चार्टचा ऑप्शन चाट हा इथे येईल. मला का नाही चॅटचा ऑप्शन? हा इथे पार्टिसिपेंट्स दिसतंय, त्याच्या बाजूलाच आहे चॅट. शेअर स्क्रीन आहे. मला हे व्हाईट बोर्ड नाही ना. नाही, पार्टिसिपंट्स आणि रिॲक्ट त्याच्यामध्ये आहे. पार्टिसिपेंट्स आणि शेअर स्क्रीन आणि त्याच्यात आहे. पार्टिसिपेंटच्या मध्ये. मला का नाही दिसत? नाही, ते मला वाटतं प्रत्येकाच्या रिॲक्शन का? रिॲक्शन नाही, त्याच्या रिॲक्शन AI दिसतंय, रिॲक्शन नाही. समरी आहे, AI कंपनी. मला ते टाईप कुठे करणार? नोट्स मोर आहे का शेवटी? मोर मध्ये बघा खालीच मोर ऑप्शन, मोर म्हणून आहे. अच्छा, हा त्याच्यात ऍडिशनल हे दिसतं. चॅट दिसलं. चॅट दिसतं. Yes. मला इंग्लिश मध्ये झालं. पुढे जाऊ. हम्म. अरे अर्धा काला, मी पुढचा पार्ट पाठवते. आता हे चुकलं माझं, हे ह्याच्यात एडिट करू शकतोय का आपण? करू शकतोय ना एडिट. धिन ना धिन, 8 मात्रांचा ताल आहे हा. धिन ना धिन हम्म. ना धिन धी ना. ओके, बरोबर आहे. मला वाटलं आता ह्याचे खंड 4-4चे आहे का? एंटर केलं की खाली जात नाही वाटतं, डायरेक्ट तुम्हाला वरतीच जातं. ठीक आहे, मी पुढचा पार्ट असाच टाईप करतो. नाही, एंटर म्हणजे सेंड आहे, त्यामुळे ते सेंड हा. आता तो जो एस आहे ना, म्हणजे तो अवग्रह आहे एस. हे तुम्हाला दिसतंय ना स्क्रीनवर? धिन ना धिन ना धिन ना धिन धीना, म्हणजे तो हे एस आहे, तो अवग्रह आहे. तो ओके. जो एस काढलाय ना, हा हा. धिन ना धिन धीना. ऑफबीट म्हणतो ना आपण, अवग्रह एस तसा आहे तो.
वर्षा मला मॅडम तुम्हाला दिसतंय चॅट मध्ये? मला आणि नेक्स्ट पुढचा लाईनला part पण. जायचंय तर मॅडम नेक्स्ट लाईनला जायचं असेल ना हा तर ऑल्ट आणि एंटर करा. ऑल्ट म्हणून एक की आहे बघा तुम्ही हा ओके. ती प्रेस करून मग एंटर दाबा. तो दुसऱ्या लाईनवर हे आता खाली गेला. दोन अजून आलं नाहीये मॅडम. चॅटवर दिसतंय बघा मॅडम. दिसतंय, मी टाकलंय. चॅटवर दिसतंय तुम्हाला. अच्छा, चार्टवर. मी टाकलंय त्याच्यावर. धिन ना धिन धीना धिन नातीन तीना असे बोल आहेत, पण तुम्ही मराठीमध्येच लिहा. धिन ना 8 मात्रा आहेत बघा. धिन ना धिन धीना, ह्यात पहिल्या 4 मात्रा. चार्टचं ओपन केलंय मी पण नाही दिसत. अच्छा, का नाही हा, दिसत? दिसलं. आता दिसलं. हे मी तुम्हाला दिसलं. मात्रांवाईज सांगते. मात्रांवाईजच सांगते. जसं धिन ना धिन धीना म्हणजे धीना हा, ह्या 4 मात्रा पहिल्या आहेत. धिन ना धिन, धिन. एस काढून धिन, हा धिन लिहायचं. हा. मग ना ही चौथी मात्रा आहे. आणि पुढचा धिन ना तीन तीना, तीन ना धिन नातीन तीना, तीना. अवग्रह एस, हा ना, तीन नाही हा ते, तीन. हा. धिन नातीन तीना, धिन. ते धादिन निंदा धादिन निंदा धातीन तीनता, त्याच्यामधला तीन नाही ते. आणि हा. हे धीन पण तसंच आहे, धाधीन मधलाच धीन आहे. आता तो ताल कसा होईल? धिन ना धिन धीना धिन ना तीन तीना धिन ना धिन धीना धिन ना तीन धिन. तीना. त्याच्या 8 मात्रा आहेत. टाळी पहिल्या मात्रेवर आहे. धिन ना धिन धीना धिन ना तीन, काल 5व्या मात्रेवर. धिन ना धिन ना तीन तीन, एकच टाळी आहे याच्यावर. भजनी ताल मात्रा 8, टाळी 1, काल 5व्या मात्रेवर. वर्षा मॅडम तुम्ही आहात ना, ऐकताय ना? हो ऐकते. आणि तुमचा व्हिडिओ दिसत नाही मला. हा, व्हिडिओ. परत रिपीट करते. भजनी ताल मात्रा 8, टाळी 1, काल 5व्या मात्रेवर आहे. आणि ह्याचे खंड 4 म्हणजे 4 टाळी? मात्रे 2 खंड. हा टाळी पहिल्या मात्रेवर फक्त. हा, एकच आहे ह्याच्यावर. काल 5व्या मात्रेवर आहे. हा, आणि याचे विभाग किंवा खंड आहेत 4 म्हणजे 4 मात्रांचे 2 खंड आहेत. मात्रा 8 आहे. बरोबर 8 मात्रा आल्या ना तुमच्या? झाल्या ना? हो आले. ते लिहिलेलं बरोबर आहे. आता मात्रा एखाद्या चुकीच्या झाल्या ना तरी वाजवायला चुकू शकतात. हे ज्या तबल्याच्या नोट्स जे तुम्ही लिहून घेताय ना, त्या पण खूप इम्पॉर्टंट असतात. म्हणजे एक मात्रा इकडे तिकडे झाली तर त्याचं वजन चेंज होतं. आणि जर तालाच्या 8 मात्रा आहेत आणि तुमच्या चुकून एक्स्ट्रा झाल्या किंवा कमी झाल्या तरी चालत नाही. त्यामुळे व्यवस्थितच लिहावं लागतं. आता मी पहिले आता ह्याच्यात एकपट दुप्पट असं काही नाहीये ना. हे असंच आहे, म्हणजे जस्ट म्हणायचंय फक्त. काल पण फक्त एकच मात्रेवर आहे. टाळी एकच. टाळी पण एकाच मात्रेवर आणि काल पण एकच. काल 5व्या मात्रेवर. हा, काल एकच आहे. एकच आहे ताल. म्हणजे टाळी पण एकच आहे. काल म्हणायला सोपं आहे. धिन धिन. हा नाही, तुटक नाही म्हणायचं. धिन ना धिन धीना धिन ना तीन तीना. अच्छा, धिन ना धिन ना नाही, धिन धिन ना धिन ना धिन धिन नातीन तीना ना तीन तीना. एक धिन तीन. मात्रेला. हा, तीन ना तीन तीना. नाही, तिकडे डबल बोर्ड जाते. मी परत दाखवते. धिन ना धिन, जसं मात्रा लिहिल्यात ना तसंच लिहायचं. धिन ना धिन धीना
धीना हा हा. मग परत काल सॉरी तीन धिन धिन परत धिन आहे. धिन धिन नातीन तीन तीना. हा धीना परत एकदा बघा, परत एकदा बघा, दोघांनी परत एकदा बघा. मी हा. स्टेप दाखवते हळूहळू. धिन नाधिन धीना. सलगच बोट लावायचे एक एक हा. एक बोट. आता आपण एकपटच आहे. नाधिन धीना धिन नातीन तीना. तीना परत नातीन तीना परत एकदा दाखवते. धिन धीन नाधिन धीना धिन धीन नातीन नातीन तीना. तीना म्हणजे प्रत्येक याला बोट दिलेले आहे, म्हणजे प्रत्येक एक हा. एक दाखवलेली आहे. तर मी एकदा वाजवून पण दाखवते, मग तुम्ही म्हणा पण, हातावर पण म्हणा, वाजवा पण. आणि सगळी ही अक्षरं झालेली आहेत. हे 6 सोप्पात आले, तसा वाजवायला सोप्पा आहे. धीन धिन आधी थोडं इकडे बघून घ्या कसं वाजतो ते. धिन आता ते धिन मधलंच धिन वाजवते मी, म्हणजे वेगळं काही नाही. धिन नाधिन धीना धिन नाधिन धीना. मी स्लो दाखवते. धिन नाधिन धीना धिन नाधिन धीना. परत धिन नाधिन धीना धिन नाधिन धीना. जसं धिन नाधिन आहे ना, तसं उलटच आहे. धिन नातीन. जसं नाधिन आहे तसं नातीन आहे. धिन नाधिन धीना धिन नाधिन धीना. हा तर परत त्याचं रिपिटेशन आहे. हा परत आहे. धिन कॉमन आहे, पहिला धिन कॉमन आहे. धिन नाधिन धीना धिन नाधिन धीना. अक्षर पण कमी आहेत ह्या कालामध्ये, जे रिपीटेडच आहेत. धिन नाधिन तीन एवढीच अक्षर आहेत. परत एकदा दाखवू हातावर. धिन नाधिन धीना धिन नातीन तीना. वर्षा मॅडम म्हणा तुम्ही. हा धीन नाधिन तीना काही होते बोट लावायची. धीन धिन नाधिन तीना ना धीना. हो ना धीन नाधिन धीना हा धिन धीन ना नाधिन नातीन नातीन. सॉरी धीन नातीन तीना हा. आता सलग म्हणा. धिन नाधिन धीन नाधिन तीना धीन नाधिन धीना तीन ना धीन धीन नातीन तीना. परत म्हणते धीन नाधिन धीना तीन सॉरी धीन नातीन तीना धीन नातीन हे जे नाधिन आहे ना, नाधिन ते एका बोटात घ्यायचं. हा नाधिन बरोबर येईल. हा धीन धिन ना नातीन तीना. हा बरोबर आहे. बरोबर ना धीन नातीन तीना. हा बरोबर आहे. म्हणून म्हणलं ते नाधिन एका ह्याच्यात घ्यायचं, एका ह्याच्यात बसवायचं एका मात्रेमध्ये घेतलंय. मात्रेत. आणि ते पूर्ण दुसरी जी मात्रा आहे ना, ती नाधिन आणि नातीन, ती पूर्ण मात्रा नाधिन धीना हा. धीन धीन नातीन तीना. वाजवा आता. त्याची दुप्पट नाहीये. दुप्पट नाही म्युझिक हाय धीन धीन सॉरी धीन थांबू नका. नाधिन धीन नाधिन धीना आला डग्गा नको. धीन नाधिन नाही हे बघा परत दाखवते. सोप्पा ताल आहे. नाधिन हा एकदा वाजवायला मजा. धीन एकदाच ना हा धीन हे बघा नाधिन तुटक वाचताय ना, त्यामुळे तुम्ही अजून कन्फ्युज होताय. चला प्रयत्न करा. हे बघा धिन नाधिन धीना धिन नाधिन धीना धिन नाधिन धीना धिन नाधिन धीना. वाजवा. नाधिन तीना धीन नाधिन नाधिन तीना. हा हे बघा धिन नाधिन धीना धीन
सॉरी, धिन ना धिन आता नातीन आहे, सेकंड याला नातीन आहे. धिन ना धिन भिन्ना ना भिन्नापर्यंत सेम आहे. भिन्नातीन. नातीन तिना हा बरोबर आहे. तिना बरोबर. बरोबर. परत एकदा. धिन ना धिन धिना धिन ना धिन तिना बरोबर. बरोबर आहे. परत एकदा वाजवा. धिन ना धिन धिना धिन ना धिन तिना आता सलग वाजवा. न थांबता. धिन ना धिन धिना. धिन ना धिन धिना धिन ना धिन तिना जेव्हा तुम्ही सलग वाजवाल ना तेव्हा तशी तुम्हाला हा. मजा कळेल. धिन ना धिन धिना. मला हे तोंडात आधी बोल वाचले पाहिजेत आधी त्याच्याशिवाय म्हणा म्हणजे प्रॅक्टिसला आधी नुसतं आधी तोंडाने म्हणा. धिन ना धिन धिना धिन धिन ना धिन ना धिन धिना धिन धिन ना धिन धिना धिन ना धिन धिन धिना धिन ना धिन तिना असं. धिन ना धिन टेंडर म्हणायचं असेल ना तर तुम्ही असंही म्हणू शकता. धिन धिन ना धिन धिना सिंगल सिंगल. बरोबर. धिन ना धिन ना धिन धिना. तिना नाही धिन डबल डबल येतंय. धिन ना धिन तिना धिना एक एक धिन टाळी वाजवत जायची फक्त चालेल. प्रत्येक अक्षराला. धिन ना धिन धिना तिन धिन ना तिन तिना नाही नाही वजन चेंज. धिन ना धिन धिना धिन ना तिन तिना धिन ना धिन. आता तुम्ही ज्या मात्रा लिहून घेतल्यात ना 4, हा पहिल्या 4 नंतरचा 4 हा प्रत्येक ह्याला टाळी वाजलीच पाहिजे. हे आता फक्त आपण धिन टेंडर म्हणतो. ना धिन धिना हा धिन डबल वाजली ना पाहिजे. तिन तिना म्हणजे मी ती डबल दोनदा वाजवते ते एकदाच. एकदाच वाजवायचं. धिन ना धिन धिना. धिना म्हणजे असं तुम्ही नुसतं बीट वर पण धरून म्हणू शकता. पहिले चालेल. नुसतं म्हणायचं. धिन ना धिन धिन ना ना धिन ना तिन नाही नाही धिन परत बघा. धिन ना धिन धिना धिन ना तिन तिना. ते ना अवग्रह आहे ना तो एस आहे, तो एस आहे, ऑफबीट आहे. धिन ना धिन धीना. अच्छा. धिन ना धिन धिना हा धिन ना तिन तिना हा. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की प्रत्येक अक्षराला तिना. सेपरेट टाळी एकच आली पाहिजे. अच्छा, नातीन आणि तिनाला एकच टाळी. तिना प्रत्येकाला एक एक टाळी प्रत्येकाला ना म्हणजे 4 वेळा टाळी वाजली पाहिजे. हा 8 वेळा वाजणार. हा, पहिल्यांदा 4 वेळा नंतर 4 वेळा अशी 8 वेळा. कारण ती नाधीन आहे ना, नाधीन ती पूर्ण एकच मात्रा आहे, एकत्रच आहे. हा हा एकत्रच लिहिली आहे. त्याच्यामुळे ते म्हणताना पण ना धिन धिन हा ना धिन नातीन तिना हा तिथे डबल आहे. नातीन नातीन तिना करेक्ट. धिन नाधीन धीना धिन नातीन तीना 1 2 3 4 5 6 7 8 धिन नाधीन धीना धिन नातीन तीना. सलग आहे ते. तर ते तसं नुसतं म्हणा, चालेल. नाहीतर नाही जमलं तर हातावरचं म्हणा. पण मला चालेल. नुसतं जास्त सोपं जाईल ह्याच्यामध्ये. चालेल. हो. प्रसाद सर वाजवा. सॉरी आधी म्हणा मग वाजवा. मग आपण परत एकदा हे वाजवून घेऊया. वर्षा मॅडम तुमच्याकडून. हा, तर तुम्ही परत वाजवा प्रसाद सर. चालेल. धिन ना धिन धिना धिन ना तिन तिना धिन ना धिन धिना धिन ना तिन तिना तर वाजवा. धिन ना धिन धिना धिन ना तिन तिना आता ऐकून ऐकून प्रॅक्टिस झाली. छान वाजवा. हे बघा वर्षा मॅडम असं सलग वाजलं पाहिजे. हा. आता तुम्ही सरांचं प्रसाद सरांचं हो हो. तसंच एकदा परत वाजवा प्रसाद सर, दोनदा वाजवा जरा.
नीट ऐका. कुठल्याही भक्तिगीतावर वाचतो, म्हणजे अगदी कुठलंही घ्या. आता आषाढी एकादशी येते, हो. तोपर्यंत प्रॅक्टिस करा ह्याची आणि होईल. सोपं आहे, सोपं आहे. फक्त एकदा आलं की ते येऊन जाईल. वाजवा वर्षा. आणि धिन ना धिन. आता थांबायचं नाही आपल्याला. धिन्ना धिन धिन्ना धिन धिन धिन्ना. हा, तीन चुकलं. धिन्ना. हा, धिन्ना धिन धिन्ना. धिन ना तीन. नाथिन. सॉरी. धिन नाथिन धिन्ना. हा, धिन नाथिन धिन्ना. धिन नाथिन नाथिन धिन्ना. धिन नाथिन धिन्ना. धिन ना तीन. धिन. काय सॉरी. थांबायचं नाही एवढं. गाणारा एवढं घ्या. नाथिन. गाणारा गाणं म्हणत असणार आहे, आपल्याला कंटिन्यू वाजवावं लागणार आहे. तो गातो ना, तो नाथिन आपल्याला धिन्ना. प्रॅक्टिस करायची. धिन नाथिन धिन्ना. हा, मला जरा तोंडाने पहिले नीट आलं पाहिजे. आधी धिन म्हणा. नाथिन धिना. धिन नाथिन धिन्ना. हे मला आलं पाहिजे. आधी तो धिन म्हणायचं. नाथिन धिना. धिन 10-20 वेळा वाजवा. धिना. प्रॅक्टिस करताना ना, कुठलाही ताल घ्या तुम्ही, 10 ते 20 वेळा वाजवलात ना, तुमचा सहज बसेल. पण ते चुकीचा नाही वाजवायचा किंवा थांबत थांबत नाही वाजवायचा. कारण ते काय होतं ना, एखादं अक्षर बसलं ना तर तसंच बसतं, म्हणजे तसंच वाजतं. आता तुम्ही गॅप गॅप करून घरी पण प्रॅक्टिस वाजवलं तसंच वाजेल, मग ती मजा नाही येणार. चालेल. आणि जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल समजा कधी साथ कराल गाण्यावर, मग ते असं थांबून थांबून मग तो गायक चालत नाही. हो. ते चांगलं पण नाही वाटत, ऐकायला पण चांगलं नाही वाटत. म्हणूनच आत्तापासूनच तशी प्रॅक्टिस करा. मी परत एकदा वाजून दाखवते आणि याचा फास्ट पण कसं असतं तेही दाखवते. ह्याच्यात दुप्पट नाहीये का? ह्याच्यात दुप्पट नाहीये ना? नाही, हे फास्टच वाजतं. अच्छा. वेगळी दुप्पट नाही आहे. आता तुमचा हा ताल बसला तर तुम्ही फास्ट वाजवू शकता. छान वाजतं. असं फास्ट वाजतो. आणि कुठलंही गाणं घ्या तुम्ही, म्हणजे आता एक एकदम सिद्ध गाणं आहे. नाही, आधी सोप्यापासून जाऊया आपण. ते आहे ना, कोण कहते हैं भगवान आते नहीं मीरा के जैसे. आता इथून तालाला कुठून सुरुवात आहे ते फक्त तुम्हाला ऐकून ऐकून कळेल. चालेल. अजूनच सुरुवात केली तर ते बरोबर वाटत नाही. आता क वर सम आहे, तिथून तालाला सुरुवात होते ती सम. है ना, कोण कहते हैं भगवान आते नहीं मीरा के जैसे सुराते. अच्युतम, हा अच्युतम केशवम, आता आठवलं त्याचं. अच्युतम. आता तम तम त वर सम आहे, म्हणजे तिथून तुमचा ताल सुरू झाला पाहिजे. अच्युतम केशवम तम तम दामोदर. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम जानकी वल्लभ. है ना, वाचताना धिन्ना 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 धिन्ना. आता सुरुवातीला आधी ताल बसवा हातात, मग गाण्याबरोबर वाजवायची प्रॅक्टिस करा. आधीच एकदम घेतलं तर तुमचं चुकू शकतं. म्हणजे आता मराठी गाणंही तुम्ही एखादं भक्तिगीत घेतलं, मागतो मी आता मागतो आता मागतो मी आता, हे पण आहे. म्हणजे कुठलंही भक्तिगीत घ्या, भजन घ्या,
त्याच्यावर भजनी ठेकाच वाजणार. भजनी ठेका किंवा भजनी ताल. प्रसाद सर प्रॅक्टिस करतायत. पण हा छान वाजतो, मला पण आवडतो ताल हा. हा, समजला तुम्हाला भजनी ठेका? हो समजलं. व्यवस्थित काही हे नाहीये म्हणजे डाऊट्स वगैरे? प्रसाद सर एकदा वाजवताय तुम्ही? म्यूट आहे, म्यूट आहे. हा, चांगला आहे प्रयत्न. येईल, पण हे 10-10, 20-20 वेळा वाजवा. आषाढी एकादशी आहे. वाजवून व्हिडिओ करून पाठवा ना तुम्ही ग्रुपवर, म्हणजे सरही बघतील. हो चालेल. नाही, तेच फास्ट म्हणजे द्रुतचीच प्रॅक्टिस करत होतो actually. कारण हा ताल तसा द्रुत हो. घ्यायला जरा चांगला वाटतो. हो, आणि कुठलाही भक्तिगीत आहे ना ह्याच्यावर. म्हणजे आता आषाढीला तर कुठल्याही विठ्ठलावरचं एखादं, म्हणजे अगदीच कोणी म्हणणार नसेल तर नुसताच ठेका वाजवून पाठवा ग्रुपवर, चालेल. ते संतोष सरही बघतील. जरूर. तो आता एक तालाची दुप्पट समजली हो. हा. आणि भजनी तालाच्या ठेका. दुप्पटची थोडी जास्त प्रॅक्टिस लागेल. हा, ते जरा एक तालाची करावी लागेल. प्रॅक्टिस लागेल. इव्हन एक ताल वाजवायलाही दुप्पटला पण. आपलं सगळे ताल ह्या पोर्शन मधले संपलेले आहेत. म्हणजे आता फक्त प्रॅक्टिसच बाकी आहे. आणि ते तुकडे तिहाई एक द्यायची आहे, तिहाई राहिली. 3 तालातली ती एक द्यायची आहे. आणि ह्या व्याख्या पण राहिल्या, एक्सप्लेन करायच्या. आणि परत आपण सगळ्या तालांची एकपट दुप्पट करून घेणार आहोत. हो. हा, एक पट सगळं. ते सगळं एकदा करून घ्यायचं. आता हे 16वं लेक्चर ना? हे 16वं. हा, हो, हे 16वं आहे. हे 16वं आहे. 8 राहिली आहे. हा, ठीक आहे. ते अजून आहे आपल्याला शिकवायचंय. मग परत एकपट दुप्पट होईल. मग लास्ट ह्याला तुमची परत सगळ्या वाजवून घेऊ, म्हणजे बरोबर वाजतंय ना मागचं पण ते बघू. आणि आता हे तर भजनी ठेका तर सांगितलं, भक्तिगीत तर ऐका तुम्ही आणि ताल ओळखायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला कळेल ते. चालेल. धिन्ना धिन धिना धिन्ना धिन धिना हेच वाजतं. फक्त नंतर ते तोड वगैरे घेतात. मला हे पण शिकवायचंय, त्याची तोड पण शिकवायची आहे. ते तर उद्या शिकवेल. म्हणजे तोड असते भजनी ठेक्यामध्ये. ते धिन धा तिट म्हणजे जेव्हा सुरू होतं भक्तिगीत किंवा भजन सुरू होतं, तेव्हा धुळपद, अंतरा, मुखडा आणि अंतरा आपण जो म्हणतो ना, त्याला त्या अंतरा संपून परत जेव्हा ते मुखडा घेतात, त्याला एक तर ती लग्गी लावतात आणि त्याच्यानंतर तोड घेऊन थांबतात. ती तोड पण द्यायची आहे तुम्हाला. उद्या नाही, पण उद्या तुम्ही नाही येत ना प्रसाद. पण मी ते ह्यांना दाखवणार आहे वर्षा मॅडम. मी रेकॉर्डिंग परवा बघेन. रेकॉर्डिंग वर तुम्हाला समजेल. चालेल. चालेल, मग वर्षा मॅडम उद्या भेटू. हो, उद्या 2 वाजता. येस, प्रॅक्टिस करा. चालेल. हो चालेल. अच्छा.